तर हे आहे जिल्हा न्यायालय म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट. आपलं जे मेन कोर्ट आहे त्याच्या मागे जवळच म्हणजे हे त्याचं मेट्रो स्टेशन बघू शकता तुम्ही. एकदम व्यवस्थितरित्या खूप मस्त सुंदर केलं. इथे योगाच्या काही पोजेस आहेत मागे पुढे इकडे तिकडे. ठीक आहे, मागे पुढे इकडे तिकडे सगळीकडे योगा पोजेस वगैरे आहेत. आणि खूप मोठं असं मेट्रो स्टेशन आहे इथं. वरती बघू शकता तुम्ही. जवळपास मला वाटतं की खूप मोठं. आता मला नाही वाटत किती त्याचे डायमेन्शन्स वगैरे, पण खूप छान आहे. इथे तुम्ही बघू शकता, खूप भारी. आणि इथेच कार्यक्रम झाला होता मस्त. ओपनिंग सेरेमनीचं जे स्वारगेटचं स्टेशन होतं ते बघू शकता तुम्ही. योगाचा पोजेस वगैरे मस्त. गार्डन बनवलंय तुम्ही. पार्किंगला जागा आहे सगळं. इथून पण एक एंट्री आहे, तुम्ही जाऊ शकतात. आणि इथून मी तुम्हाला मेन एंट्री दाखवतो. मेन एंट्री इथे आहे. तर हे पूर्ण सिव्हिल कोर्ट जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक त्याचं आहे. पलीकडे तुम्हाला जी दिसत असेल ना ती लाईन, ती आहे एक्वा लाईन. एक्वा लाईन म्हणजे वनाज ते रामवाडीवाली. आणि पार्किंगला तर जागा चांगलीच लावल्यात सगळ्यांनी. आणि जाऊ आपण पुढे. बघू शकता तुम्ही. स्वारगेट. हे बघा मस्त डिझाईन केले सगळं वरती. एकदम फुलांच्या डिझाईन, फुलांच्या बांधून माळा. तिकीटसाठी तुम्ही तर तिकीट काउंटरला जाऊन मस्तपैकी आपले तिकीट घेऊ शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. इथून मी एक फोटो काढून घेतो. हे बघा तिकीटच्या मशीन्स लागल्या इथं. आणि हे तिकीट घर, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खूप छान रित्या मॅनेज आहेत सगळ्या गोष्टी. खास इथून सरळ ते वेगवेगळे स्टेशन्स दिसतील तुम्हाला कसे काय आहेत. इथून आपण आज जाऊ. स्कॅन करून मग परत आत जाऊ. मी स्कॅन मोबाईलमध्ये केलं. QR कोड तुम्हाला मी दाखवला आहे की कसा करतात वगैरे. पाणी बिस्लरी वगैरे भेटेल तिथे. इथे आपण तिकीट हे केले, स्कॅन केले. आणि इथून आता आपण पुढे जाऊयात आपल्या एक्वा लाईन. पुढे ही साईड जी आहे एक्वा लाईन. ही गर्दी जी आहे ही संध्याकाळची गर्दी आहे. मला नाही वाटत की एक्वा लाईन जागा भेटेल बसायला किंवा काय. समोर लिफ्ट कुडुंब भरलेल्या. रामवाडी, PCMC, स्वारगेट सगळ्या सोड. स्टेअर्सने जा. स्टेअर्स काय रे, एस्केलेटर. एलिव्हेटर इथे एस्केलेटर.
तुम्हाला वेगवेगळे साईड दिसतील दिसतो 3-4 आपल्याला त्याचे 3-4 कडे जायचं, कारण एक साईड जाते स्वारगेट, एक साईड जाते PCM. तर आपल्या PCMची साईडला पुढे निघायचं एकदम मध्ये सारखं दिसते. स्वारगेटकडे जाणार ही वाटतं पटकन जाऊयात, पटकन चटकन मध्ये जाऊ पुढे. जी स्वारगेट रोड भरून होती, तर इथून पुढचा प्रवास मी तुम्हाला शांतरित्या दाखवतो. हे आहे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन, आणि ह्या साईडला जर आपण गेलो, ह्या साईडला म्हणजे ह्या डायरेक्शनने जर गेलो आपण, तर इथे पुढे आहे तुमचं एक्वालाईन. एक्वालाईन म्हणजे निळी लाईन, जी आहे वनाज ते रामवाडी. तर इथे थोडीशी गर्दी असतेच, नेहमी असते गर्दी, असं नाही की कधीच नसते गर्दी. आणि हे पाऊलही बघू शकता, तुम्हाला जर जायचं असेल तर हे पाऊल आहेत तुमचे ह्याला जायला, वनाज आणि रामवाडी. आपण रामवाडीला ठीक आहे. तर आता आपण पायऱ्याने जाऊन बोलू. हे तर दाखवलं मी तुम्हाला, पायऱ्याने जाऊ आता. पुढे पलीकडे तुमच्या लिफ्ट्स पण आहेत, आणि एक्वालाईन रामवाडीच्या दिशेने ठीक आहे. तर स्टेट्स ऑफ आर्ट ॲल्युमिनियम बॉडी कोचेस, तर आय थिंक सो मेड इन इंडिया आहे, प्लस फर्स्ट ॲल्युमिनियम कोचेस आहेत वाटते. यांचं कन्फर्म मी तुम्हाला सांगतो. हे तुम्ही पॉज करून वाचू शकतात सगळ्या गोष्टी. जर मेड इन इंडिया असल्या कारणाने एकदम भारी. आपल्याला रामवाडीला जायचं आहे, तर चला. हे आहे आपलं आजचं डेस्टिनेशन. जिल्हा न्यायालय, मंगळवार पेठ, पुणे स्टेशन, रुबी हॉल, बन गार्डन, एरोडा आणि कल्याण नगरम, त्याच्यानंतर रामवाडी. तो लेट्स गो. कारण ही पर्पल लाईन वरून आपण कनेक्टेड घेतले, त्याच्यामुळे हे पर्पल आहे. एक्वाला गेलं तर तुम्हाला एक्वा लाईनच सगळ्या गोष्टी भेटतील. तीन मिनिटांमध्ये आहे. आणि हे आहे सिव्हिल कोर्ट एक्वालाईन रूट, बघू शकता तुम्ही. आता आपण प्लॅटफॉर्म 1 वर आहोत, तिथे 2 आहे. हा जातो रामवाडीला. इथे वनाजकडे जाणारी गाडी आहे. समोर वनाजचा प्लॅटफॉर्म आहे जो वनाजला जातो, आणि मेट्रो या मस्त बघू शकता. पूर्ण मेट्रो तुम्ही बघू शकता. आतून तर दाखवतो, बाहेरून पूर्ण मेट्रो कशी. प्लॅटफॉर्म पलीकडे तुम्हाला सांगितलं होतं मी की इथं जिथे जिथे येलो मार्क्स आहेत तिथे तिथे त्याचे डोअर्स ओपन होते. तशा पद्धतीने मेट्रो पुढे जाऊन थांबतो. तर आपली
आपली मेट्रो पलीकडून येणार आहे. तशीच मेट्रो तुम्हाला मी जसं सांगितलं की अनाउन्समेंट कंटिन्युअस होत असतात. तुम्हाला कुठे जायचं, काय जायचं, कुठल्या प्लॅटफॉर्मला कुठली ट्रेन असणार आहे, सगळ्या गोष्टी तिथे दिसतात. असं काही नाही की तुम्हाला एकदा तिकीट घेतलं तुम्ही तर एक ट्रेन मिस झाली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करू शकता. पण लक्षात ठेवा, तिकीट हे प्रवास स्टार्ट करण्याच्या 15 मिनिट आधीच होणार आहे. म्हणजे 15 मिनिटातच तुम्हाला ते प्रवास चालू करायचा आहे. तर ही आहे आपली रामवाडीकडे जाणारी मेट्रो ट्रेन. तर आता ही येऊन व्यवस्थितरित्या थांबेल. बघावं आपण. ॲक्वा लाईन होणार. आणि इथून पुढे आपण इथे जावं. अगला स्टेशन मंगलवार RTO। कृपया चलते समय सावधानी बरतें। नेक्स्ट स्टेशन मंगलवार दुसरी लाईन आणि तुम्ही हे बघू शकता की दरवाजांची उघडण्याची जी डायरेक्शन आहे ते व्यवस्थितरित्या आवाज म्हणजे माईकमध्ये अनाउन्समेंट होते आणि तुम्हाला आता मगाशी दाखवलेल्या स्क्रीनवर सुद्धा ते दिसते. दरवाजे डाव्या बाजूने उघडले. मंगलवार RTO बाई तरफ खुले. मंगलवार स्टेशन doors will open on the left. पुणे रेल्वे स्टेशन पुणे स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन कृपया उतरते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन. Please mind the gap.
हे बघू शकता तुम्ही सायडिंग, इथे सायडिंग आहे. तिथं तुम्ही काही इमर्जन्सीज वगैरे असतील तर तिथं तुम्ही थांबू शकता. आणि असं कंटिन्युअसली प्रत्येक स्टेशन येण्याच्या आधी आणि प्रत्येक स्टेशन आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक स्टेशन इथे होत असतात आणि त्याच्यानुसार पण तुम्हाला कळतं की कुठे काय. मी आता तुम्हाला एक एक्सपिरियन्स देतो की मेट्रोच्या मध्ये आणि मेट्रोच्या बाहेर कशा गोष्टी आहेत, कशा दिसतात, कुठले स्टेशन्स कसे आहेत. बाहेर ते उतरून दाखवू शकत नाही, पण मेट्रोचा प्रवास मी तुम्हाला दाखवू शकतो. तर हे आहे जुनं मेरिडियन, जे आता शॅरेटन ग्रँड झाले. दरवाजे डाव्या बाजूने उघडले. रेल्वे स्टेशन दरवाजे बाईं तरफ खुले. This is Pune railway station. Station doors will open on the left. पुणे रेल्वे स्टेशन लेफ्ट साईडला दरवाजा पण येते. आणि याचा अनुसरून तीन वेगवेगळ्या गोष्टी इथे वेगवेगळ्या भाषेत मराठी, हिंदी आणि इंग्लिश देखील सेम तुम्हाला प्रत्येक वेळेस या गोष्टी होत राहतात. यस, पुणे स्टेशन, पुणे मेट्रो स्टेशन. पुणे रेल्वे स्टेशनचं तसं पुणे मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशनचं मेट्रो स्टेशन. इथून डायरेक्ट पुणे पुणे रेल्वे स्टेशनला कनेक्टिव्हिटी आहे. आणि आता हेच पुढे आपण जाणार आहोत तर रामवाडीपर्यंतचा प्रवास करायला. स्टेशन रूबी हॉल लिंक. चलते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन रूबी हॉल आता इथून पुढे मेट्रो जाईल तर रूबी हॉल स्टेशन. जशी अनाऊन्समेंट झाली ते ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. असे ट्रॅफिक जर तुम्हाला अवॉइड करायची तर अशा ट्रॅफिकमध्ये तुम्हाला सुट करा पाहिजे. मेट्रोचा प्रवास खूप सुंदर आहे तुमच्यासाठी. दरवाजे डाव्या बाजूने उघडले. दरवाजे बाईं तरफ खुले. पुणे स्टेशन बंद गार्ड. कृपया चलताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन बंद गार्डन. कृपया चलते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन बंद गार्डन. Please mind the gap.
बंद गार्डन स्टेशन आहे दरवाजे डाव्या बाजूने उघडतील यहाँ बंद गार्डन स्टेशन है दरवाजे बाईं तरफ खुलेंगे This is बंद गार्डन स्टेशन doors will open on the left पुढील स्टेशन येरवडा कृपया चलताना सुरक्षित अंतर ठेवा अगला स्टेशन येरवडा कृपया चलते समय सावधानी बरतें नेक्स्ट स्टेशन येरवडा प्लीज माइंड द गैप हे येरवडा स्टेशन आहे दरवाजे डाव्या बाजूने उघडतील यहाँ येरवडा स्टेशन है दरवाजे बाईं तरफ खुलेंगे This is येरवडा स्टेशन doors will open on the left पुढील स्टेशन कल्याणी नगर कृपया चलताना सुरक्षित अंतर ठेवा अगला स्टेशन कल्याणी नगर कृपया चलते समय सावधानी बरतें नेक्स्ट स्टेशन कल्याणी नगर प्लीज माइंड द गैप येरवड्याच्या पुढच्या स्टॉप नंतर गाडी आत कल्याणी नगरमध्ये टर्न होते राईटला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा स्टॉप आहे रामवाडी. रामवाडी आणि मग पुढे रिटर्न रिवर्स.
दरवाजे बाई तरफ खुले कल्याणी नगर स्टेशन रोड के मदलत पुणे स्टेशन रामवाडी कृपया प्रस्थानात सुरक्षित अंतर ठेवा अगला स्टेशन रामवाडी कृपया रस्ते कमरे सावधानी नेक्स्ट स्टेशन रामवाडी प्लीज mind your शेवटचा स्टॉप आहे रामवाडी, जी मेट्रो आतापर्यंत चालू झाली आहे रामवाडीची. त्याच्यानंतर मला वाटते पुढे हीच मेट्रो पुढे जाऊन वाघोलीपर्यंत कंटिन्यू होणार आहे असं मला वाटतंय. म्हणजे कन्फर्म नाही, कन्फर्म तर आहेच, पण कधी होईल काय होईल चालू माहीत नाही. त्याचं काम चालू झालेलं आहे. बिशप स्कूल डॉन बॉस्को बिशप स्कूल. त्याच्यानंतर शेवटचा स्टॉप रामवाडी. रामवाडी म्हणजे आपण आता हळूहळू आलो पुढे. मेन ब्रिज सोडला, हे सायडिंग पुढे जायची शक्यता, किंवा ही पुढे जेव्हा ही पुढचे काम वगैरे काहीतरी होईल तेव्हा ही सगळ्या गोष्टी होतील. आता आपण दिसते समोर पलीकडचा प्लॅटफॉर्म, तो प्लॅटफॉर्म शक्यता पुढे जाणार असेल, जो रिटर्न जाईल. हा आहे, या साईडला ओपन होते. इथेच आपण थांबूयात व्हिडिओ. थँक्यू.